नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्याला माहितच आहे की प्रत्येक गावामध्ये शिमगा उत्सवामध्ये नमनाची वेगवेगळी प्रथा असते। त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये शिमगा उत्सवामध्ये खेळ बाहेर पडतात आणि हा खेळांचा म्हणजे खेळांबद्दल थोडीशी माहिती देण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न करतोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडला तर नक्की लाईक करा। सुरुवातीला आपण आमच्या गावातील जी ग्रामदेवता आहे श्री चंडिका देवी हिचं दर्शन घेऊया आणि बाजूलाच इकडे जी घरोघरी पालखी नेली जाते ती पालखी आहे। उद्या देवीचा मोठा होम आहे आणि त्याच वेळेला श्री चंडिका देवी या पालखीमध्ये विराजमान होणार आहे आणि भंडारपुळे आणि गणपतीपुळे गावातील सर्व ग्रामस्थांकडे ही पालखी नेली जाते। आणि इकडे बघू शकता की पारंपरिक वाद्य आहे, हे मानाचे ढोल आहेत। मित्रांनो, मंदिराच्या बाजूलाच इथे मानाची होळी आहे। मित्रांनो, गणपतीपुळ्यामध्ये शिमगा उत्सवाच्या वेळेला नागपंचमीनंतर तिसऱ्या होळीला परंपरेने चालत आलेले खेळ भंडारपुळे या गावामध्ये जातात। आणि मित्रांनो, ही पूर्वीपार चालत आलेली प्रथा आहे, ती अजूनही व्यवस्थितपणे चालू आहे। गावातील खूप सारी मंडळी खेळांमध्ये सहभागी होतात। त्याचप्रमाणे आमचा सर्वांचा भंडारपुळे ग्रामस्थांकडून चांगला पाहुणचार सुद्धा केला जातो। भंडारपुळे गावातील संपूर्ण घरं झाल्यानंतर पुन्हा गणपतीपुळ्यामध्ये मानाच्या ठिकाणी म्हणजे मूळ गादीवरती खेळ आणले जातात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावामधील घरे घ्यायला सुरुवात होतात। गावामध्ये खेळ फिरत असताना वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला मिळतात। त्याचबरोबर केदारवाडीतील मानाच्या घरामध्ये भोजन स्वरूपात प्रसाद सुद्धा दिला जातो। त्यानंतर गावातील सर्व घरे झाल्यानंतर शेवटी हे खेळ मानाच्या घरी जाऊन त्या दिवसाची सांगता केली जाते।
तर मित्रांनो, तुम्ही बघितलाच असाल की कशा प्रकारे गणपतीपुळ्यातील खेळांची प्रथा आहे ती. हे खेळ झाल्यानंतर प्रसाद स्वरूपात सर्वांना नारळ दिला जातो. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.